2पेक्षा अधिक अपत्ये असणारे उमेदवार निवडणुकीसाठी अपात्र ठरणार. राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण. मुंबई, दिनांक मार्च 31, 2009. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती निवडणुका लढवणाऱ्या किंवा निवडून आलेल्या सदस्यांना 2पेक्षा अधिक अपत्ये असल्यास ते सदस्यत्वास अपात्र ठरू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने आज जारी केलेल्या एका विशेष परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी उमेदवारांना आता अपत्यांच्या संख्येबाबत नवीन नमुन्यातील शपथपत्र किंवा घोषणापत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 13 सप्टेंबर 2000 पूर्वीची अपत्ये. जर एखाद्या उमेदवाराला 13 सप्टेंबर 2000 या कट ऑफ तारखेपूर्वीच 2पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरणार नाही. कट ऑफ तारखेनंतर वाढ झाल्यास अपात्रता. 13 सप्टेंबर 2000 नंतर जर अपत्यांच्या संख्येत भर पडून एकूण संख्या 2पेक्षा जास्त झाली तर मात्र संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास किंवा पदावर राहण्यास तात्काळ अपात्र ठरेल. जुळ्या मुलांचा अपवाद. 13 सप्टेंबर 2000 रोजी किंवा त्यानंतर आधीपासून एकच मूल असताना दुसऱ्या प्रसूतीमध्ये एकाच वेळी जुळी किंवा त्याहून अधिक मुले जन्माला आली तर कायदेशीर तरतुदीनुसार ती एकच मूल समजली जाईल आणि उमेदवार पात्र ठरेल. दत्तक मुले. या अपात्रतेच्या नियमामध्ये दत्तक घेतलेल्या मुलांचा समावेश केला जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. शपथपत्र सादर करण्याचे नियम. महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा इतर संस्थांसाठी उमेदवारांना निवडणूक अर्जासोबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकाऱ्यांसमोर केलेले शपथपत्र जोडणे बंधनकारक राहील. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मात्र केवळ विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे पुरेसे असेल. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.